जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण चाललो होतो कॉलेजला होतं आज प्रॅक्टिकल काय होतं 3 वाजता. पण आपल्याला समेत भाऊंचा फोन आला की ग्रुपला मेसेज आला आहे की 1:15 वाजता आपलं प्रॅक्टिकल आहे. मग आम्ही आज चाललो होतो कॉलेजला. कॉलेजवाल्यांनी आज लवकर बोलवून घेतलं तर बरंच आहे. प्रॅक्टिकल संपल्यावर हे बघा सगळ्यांची चर्चा, प्रॅक्टिकल सगळ्यांना गेले तर चांगलं, पण मार्क किती दिले असते. ओमकार शेट फोनवर निवांत बोलतात तर आद्याची काही साईनच व्हायना झाली ती टर्म ग्रांटला. किती वेळ लावते काय माहिती. या दोघांचा टाईमपास बघा. स्वयंला काय होईनाच झालं. नंतर पार्थ म्हणला आणि मी करून दाखवतो. त्याने करून दाखवलं. त्यानंतर आम्ही पुढच्या प्रॅक्टिकलची तयारी करत होतो. आधी आपलं येऊन बसला होता. ह्या दोघांची चर्चा चालली होती कसं करायचं काय करायचं ते. त्यानंतर आम्ही निघालो घरी जाता आता ह्यांची भांडणं बघा पार्थ विराजची. नुसत्या मारा. नंतर ओमकार बी जॉईन झाला. नुसते एकमेकाला हाणतात, नुसते एकमेकाला मारतात. काय ह्यांना दुसरं काय येतच नाही, नुसतंच भांडतात. काय विषय नाही, मजा मस्करी चालू असते कॉलेजमध्ये, तेवढं तर चालतंच. शेवटी विराज गेला पळून. विराजच्या मागं पार्थ पण पळतोय. पार्थ विराजला धरतोय पण विराज काय हाती येईना. शेवटी विराजला धरलाच आणि दोघांनी केलं कॉम्प्रोमाइज. मग आम्ही चाललो सगळी घरी आल्यावर मग गुड्डू शेट म्हणले चला जिमला जाऊन येऊ. जिमला जाता आपले अनुज शेट भेटले. काय दुधाचं कॅन घेऊन फिरत होते. काय शेवटी दूध उत्पादक आहेत ना. त्यानंतर आपल्या अनुज शेटसोबत एक टेक घेतला. म्हणलं अनुज शेट तुम्ही आलाय दूध टाकून, काय विषय नाही, कॅन घेऊन आलाय तुम्ही. अनुज शेट चाललं ते कॅन घेऊन दूध द्यायला. त्यामुळे त्यांना आज काही जिमला यायला जमलं नाही. जिमला गेल्या बघतोय सक्षम भाई मारत होते बॅक. सक्षम भाईचा नादच नाही करायचा, नुसतंच बॉडी बॅक मारत होते बघा. आयुष मस्त साईडला बघून मजा घेतोय. त्यानंतर आपलं चढलो ट्रेडमिलवर मी आणि गुड्ड्या. जरा चालायला लागलो, म्हणलं जरा चाललं पाहिजे. त्यानंतर आपल्या मंथन भाऊचं आगमन झालं. फोनवर बोलता चालते मंथन शेठ आतमध्ये. काय नादच नाही करायचं त्यांचं, पण बॉडी बिल्डर आहेत शेवटी. मंथन सर आहेत आमचे. थोड्याच वेळात आपले अमन सिंग पण आले. त्यांचं बी आगमन झालं. अमन सिंग आल्या स्माईल कशी देतात, कातील स्माईल आहे. देवाच्या पाया पडतात जिममध्ये आल्या. त्यानंतर केलं डायरेक्ट वर्कआउट चालू. आज होते अमन भाईची चेस्ट. फुल चेस्ट मारत होते आज. चेस्टच बनवायची होती. मंथन भाऊ घाबरले ना साईडला बघून. हा काय करतोय आज, ऐकतच नाही कोणाचं. काय अमन शेटचा नादच नाही करायचा भाई. हे आयशा बघा बॅग विसरून गेलं तर जिममध्ये. बॅग घ्यायला घरी जाऊन परत आले, पण अमन सिंगला बघून हँग झाले. तर आता आपल्या गुड्ड्या भाईची होती लेग. लय वजन लावलं तो गुड्ड्या भाईने आज. फुल लेग मारत होते. अमन सिंगला बघून हे पण तापले होते. काय नादच नाही करायचा गुड्ड्या भाईचा बी. बॉडी बिल्डर आहेत. त्यानंतर आपण गेलो स्वयं भाईंच्या घरी. स्वयं भाईंचं आलं तर उद्याचं प्रॅक्टिकलचं टेन्शन. त्यांना म्हणलं टेन्शन न घेऊ, एवढं काय होत नसतं. नंतर आपल्या श्रावणी दिदीचा बड्डे होता. केक वगैरे कापून घेतला. ते आपलं फोटोग्राफर बघा कसे व्हिडिओ करतात ते. सोशल मीडिया सेक्रेटरी ऑफ DY पाटील कॉलेज. गरिबी कामाला येतात, काही विषय नाही. मस्त केक वगैरे कापून घेतला, खाल्ला पिल्ला. त्यानंतर गेलो व्हॉलीबॉल खेळायला. अमन सिंग पण आले. अमन सिंगचं आगमन बघा टॉर्च बिर्च घेऊन. गुड्डा बघा कसं मिशा नुसतं बघल तेव्हा मिशाच पिळतोय. नंतर आम्ही चालू केलं व्हॉलीबॉल खेळायला. हे बघा शानदार स्मॅश मारलाय अमन सिंगनी. हवा किती करतोय बघा. काय प्रो प्लेअर आहे तो व्हॉलीबॉलचा, नादच नाही करायचा. मस्तपैकी व्हॉलीबॉल खेळला. मग आपल्या अमन सिंगचा अजून एक स्मॅश बघा, काय बेहतरीन स्मॅश मारलाय. पॉईंटच घेतोय. नंतर खेळून झाल्यावर एक बैठक बसली आणि बोलत बसलो. नंतर चाललो तर घरी. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.